हो तू रडतोय ना. तू माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला. काय केलं तू? दादा तर वेळ लावू नका, आम्हाला दवाखान्यात घेऊन जाऊया. असं करू नकोस. नाही रामाचा तू धीर सोडू नको. आपल्या खंडेराव विश्वास ठेव बाबा. हो खंडेराव विश्वास ठेव. जन्मभर मायेच्या पंखाखाली सांभाळ करेन त्याचा. काही काळजी करू नकोस. काळजी करू नकोस रामा. खरंच काळजी करू नकोस. शेवटी घात केला दादासाहेबांना सोडणार नाही, लक्षात ठेव. काय केलंस तू हे राम? चायला हिनं बी लई धोका दिला राव. समजे धोका धोका धोका. चायला अण्णा लागला का चुन्ना? हुकला बघा निशाणा. अरे अण्णाला बघितलं की त्यावेळेस दादांनी. आता कसं होईल? कसं होईल? जेल मध्ये जाऊन बसावं लागेल. ए सुकाईच्या, काय बोललास रे तू? काय बोललास रे तू? मी जेलमध्ये जाणार होय? तुझ्या आईला तुझ्या. एक लक्षात ठेवायचं, कळलं काय? या अण्णाला जेलमध्ये जायचं दुःख नाही. त्याच्या आईला तो रत्ताळ्या रामामध्ये पडला आणि त्याच्यामुळं दादा निसटला, याच लई दुःख आहे राव. अण्णा आता पुढे काय करायचं ते सांगा. ते सांगतो राव, पण एक गोष्ट ध्यानात ठेवा. मी जेलमधून सुटून घरी येण्याच्या आत या गावातनं आमच्या दादासाहेबांची तिरडी उठली पाहिजे. आणि लक्षात ठेवा पोकट्यानं, जर का असं झालं नाही तर मी जेलमधून सुटून आल्यानंतर तुमच्यापैकी एकेकाची तिरडी उठवेन, लक्षात ठेवा. पण अण्णा, अहो मी काय म्हणतो बघा, अहो तुम्ही जेलमध्ये गेल्यावर हा तुमचा कारभार कोण बघणार? सटव्या, एक गोष्ट लक्षात ठेवायची. मी इथं नसताना सटवा तू आणि अंक्या तू, तुम्ही दोघांनी माझा समदा कारभार बघायचा. हो ना. पण रत्तानो, मी जेलमध्ये असताना मला प्रत्येक गोष्टीची खबर द्यायची, कळलं काय? होय. इकडे रे सटव्या, इकडे. काय ना? एक गोष्ट ध्यानात घे. अरे रणजित आमचा मोठा झाल्यावर जेव्हा तो हाताशी येईल तेव्हा मग त्याला बी आपल्या कारभाराची माहिती द्यायची, बर का? होय की अण्णा. अण्णा तुम्ही काय बी काळजी करू नका. बस या आमच्या दादाचा काटा काढल्या बिगर माझ्या जीवाला चैन पडणार नाही, हे मात्र खरं. बस याय कोट आईला त्या पार्वती बाईचा ठुमक्या बघितल्यापासून काल मला या बाटलीमध्ये पार्वती बाईच दिसली. म्हणलं हिला जवळ घेतलं, झटकन खोललं आणि झटकन पेलो. कारण कुठे ठुमक्या मारत निघून गेली तर पैंजणची डॉल आहे. चला चला. अहो जनाबाई, काय हो? अहो तुमच्या काही कानावर आलं का? नाही बा, काय हो? अहो दादासाहेबाला मुलगी झाली. अगो बाई, होय का? अहो होय की. अहो दादासाहेब या वाद बाप झाले, नवलेच की. अहो ही सगळी त्या खंडेरायाची कृपा आहे बघा. आणि त्यांना ही मुलगी झालेली बातमी आपल्या गावातच नाही तर समजा तालुक्यात पसरली बघा. होय बघा, माईच्या नवसाला खंडेराया पावला आणि
फ्रेंड. वय बघा मी बी नवस केलाय. बरं मग तुम्हाला मी काय आणखी अहो काय सांगू तुम्हाला, पुनवेचं जसं चंद्र उगवताय तसंच की घरी येत आमच्या. म्हणजे रोज घरी येत नाही म्हणा की. अहो येतात की पण पिऊन पडतात. अहो पावल बघा तुम्हाला बी काहीतरी मार्ग निघेल याच्यातून. विश्वास ठेवा. वय वय येते मी. बरं. अरे काय अच्छा माझ्या नवसाला पावलास, माझा मल्हारी दिलास आणि माझा मल्हारी हिरावून घेतलास. देतच आहे तू आणि हिरावून घेतच आहे तू. ते काय नाही. आज अमावस्या आहे, आज अमावस्या आहे. मी इथे बसून राहील आणि जाब द्यावा लागेल तुला. उपाशी तपाशी पाण्याचा थेंब सुद्धा न घेता दारात बसून राहील. किती दिवस माझी परीक्षा बघणार. माझा मल्हारी दे, मला माझा मल्हारी दे. तूच माझं सर्वस्व आहे. कुणाकडे जाऊ, कुणाकडे बघू. मी सर्वांना सांगते मल्हारी माझं दैवत आहे. मग हे कसं झालं. तू इथे असताना माझा मल्हारी कुठे गेला. आणून दे माझं पोरगा. मला काय माहित नाही. माझं पोरगा आणून दे. माझं मल्हारी काय खात असेल, काय पीत असेल तूच झालं. अरे देवा, हे तर माझ्या मल्हारीच. देवा, माझ्या मल्हारीच हे. कुठे गेला असेल माझा मल्हारी. कुठे असेल माझा मल्हारी. खंडेराया, माझा मल्हारी कुठे असेल. माझी मल्हारी कुठे असेल. पाण्यातही झोपती अन्न असले विभिन्न लाल रक्ताचेच पाणी. सांगारे केली कुणी, सांगारे केली कुणी. मल्हारी लवकर माघारी आहे. तुझी आई तुझी वाट बघते. खंडेराया, माझा मल्हारी कुठेही असेल तू त्याचं रक्षण कर. माझं मल्हारी. अरे दादाच्या घरी आक्रोश, मग इथं जल्लोष. पण ही बातमी मी अण्णाला कळली आहे बरं का. असं का. अरे वा वा वा. अरे यंका, अरे ह्या खुशीमध्ये नुसते दारूच का रे. अण्णाच्या मनासारखं काम फत्ते झालं तशीच पार्टी सुद्धा झाली पाहिजे. अरे अण्णा आहे काहीच करत नाहीत बघा. अरे यंका, हे झालं रे समज. पण मला सांग, अरे अण्णा काय म्हणाल. यालाच म्हणता काय? पुतळा नवरा आणि गुडघ्याला बासिंग. अरे लेकानं दम तरी धरा. अरे असं. दिवस तर मावळ द्या. म्हणजे यंका, अरे दारू बरोबर कोंबडीची तांगडी बी आहे म्हणजे. अरे फक्त कोंबडीच नाही, पायात पैंजण बी आहे. अरे वा 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 वा. अरे डोलकीची खणखण अरे वा वा वा. अरे वा. आणि सोबत
छक्कस लावणी बी अरे काय सांगतो काय अरे पण हे सारं कुठं आहे हे पार्वतीच्या पैंजन थिएटर वर अरे मग चला 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 या बाईचं पैंजण थिएटर चला तुमच्या बघायला